समजून घ्या कृपया. आपलं काम झाल्यानंतर कॅमेरे तुमचे पाठीमागच्या बाजूला जे कॅमेरे लावले त्यातून आपल्याला दिसतंय. यानंतर जुन्नर तालुक्याच्या वतीनं सन्माननीय माऊली शेठ खंडागळे हे भावना व्यक्त करतील. त्यानंतर माजी आमदार आणि खासदार यांची फक्त भाषणं होतील. थोडक्यामध्ये फक्त कांद्याचा विषय घेतला जाईल आणि तदनंतर आपलं आंदोलन होईल. उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सत्तार साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, शेतकऱ्यांचे नेते म्हणून गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे युवा आमदार आदरणीय रोहितदादा पवार, खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली मी म्हणेल की हा मोर्चा संपन्न होतोय तो लोकनेते देवदत्तजी निकम, उपस्थित शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर कांद्याला हमी भाव मिळावे ही आपली गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे, परंतु अद्याप ती पूर्ण झाली नाही. मागच्या 1.5-2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला नाडलं जातंय, सगळ्यात महत्वाचं की मागच्या परवा आम्ही आळेपाट्याला ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला आमचे पाडेकर दादा आहेत, त्यांनी हिशेब मांडला. प्रत्येकाचा हिशोब काय अंशी वेगळा येऊ शकतो. कांद्याचा जो भाव आहे, उत्पादन खर्च 18 रुपये, 20 रुपये, 25 रुपयापर्यंत येतो आणि आपल्या पदरात पडतायत 10, 12, 13 रुपये. याच्यापेक्षा जास्तीचा भाव आपल्याला कधी मिळाला नाही आणि तो मिळतही नाही. आणि म्हणून आपल्याला हक्काचा हमी भाव मिळावा यासाठी आपण ह्या आंदोलनाचं हत्यार उपासलेलं आहे. खरं तर केवळ कांदाच नाही तर शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही हे आपण सारेजण बघतोय. सगळ्यात महत्वाचं चेअरमन साहेब, आपल्याला आता दुसऱ्या एका गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये तापमान आहे, शेतीची तहान भागत नाही, रोज पाणी शेत आमचं मागते आणि MSME वाल्यांनी जे काही 7-8 तास लाईट आहे त्याच्यामध्ये देखील सिंगल फेज, एका फेजला 1 दिवस लाईट, दुसऱ्या फेजला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या फेजला लाईट. याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात मोटरी जाळण्याचं देखील काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, मागच्या 3-4 महिन्यामध्ये जो कांद्याचं वाटोळं झालेलं आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्या कांद्याला, विकल्या गेलेल्या कांद्याला कमीत कमी 8 ते 10 रुपये अनुदान मिळावं आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला किमान 25 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी आपण सगळेजण जमलो. खरं तर मोदी साहेबांना एक घोषणा लंके साहेब आपण ऐकली होती 1987-88च्या काळात राजीव गांधीच्या नावाने ती घोषणा होती, पण ती घोषणा आता मोदीजींना चपखल बसते. वारे मोदीजी तुम्हारा खेल, वारे मोदीजी तुम्हारा खेल, सस्ती दारू महंगा तेल. याच्यापेक्षा वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. सरकारकडे आपल्या सगळ्यांच्या मागण्या तातडीनं पोहोचवण्यासाठी आपण सगळे नेते मंडळी आलात. तुमच्या सगळ्यांचं या शिवजन्मभूमीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला हा इशारा, लवकरात लवकर जर कांद्याला योग्य हमी भाव मिळाला नाही तो मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल, अशा प्रकारचं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरुदेव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.